नमस्कार. विज्ञान धर्म विश्वमंडळातर्फे सर्व बाळगोपाळांचं मी आजच्या भागात स्वागत करतो. मुलांनो, आपण रामायणातील संस्कार आणि त्यातील नीतिमूल्य अभ्यासात आहोत बरं का. सध्या तुम्हाला सुट्टी आहे ना, मग सुट्टीच्या निमित्ताने काहीतरी चांगलं ऐकावं, चांगलं पाहावं, याच्यासाठी आपल्या सर्वांची ही धडपड आहे बरं का. तर तुम्हाला आता प्रसंग सांगतो काय आहे तो. प्रसंग असा आहे की प्रभू श्री रामचंद्र वनवासात आहेत आणि त्यांना अयोध्येत परत घेऊन येण्यासाठी भरत आलेले आहेत. परंतु प्रभू श्री रामचंद्र विनम्रपणे नकार देतात. ते म्हणतात, मी आता वनवासात राहणार, म्हणजे वनात राहणार, मी अयोध्येत परत येणार नाही. त्यावर भरत श्रीरामांच्या पादुका घेतात आणि त्या राज्यगादीवर स्थापन करून राज्यकारभार चालू ठेवतात. भरताला जेव्हा प्रभू श्री रामचंद्र पादुका देतात त्यावेळी प्रभू श्री रामचंद्र काही उपदेश करतात. तो उपदेश जरी त्यांनी भरताला केला असला ना मुलांनो, तरी तो आपल्याला सुद्धा अगदी ॲप्लिकेबल आहे आत्ताच्या भाषेत, म्हणजे लागू आहे. काय आहे तो उपदेश, काय आहे तो श्लोक बघू आता आपण. कच्चिदर्थं विनिश्चित्य लघुमूलं महोदयं क्षिप्रम आरभसे कर्म न दीर्घयसी राघव. प्रभू श्री रामचंद्र भरताला सांगत आहेत, हे राघवा म्हणजे हे भरता, एखादं सुंदर काम करायचं जर तू निश्चित केलं असशील तर ते काम तू लगेच सुरू करतोस की नाही. ते काम करण्यास तू विलंब तर करीत नाहीस ना. न दीर्घयसी म्हणजे तू त्याच्यात वेळ काढूपणा करत नाहीस ना. क्षिप्रम आरभसे म्हणजे अगदी पटकन सुरुवात करतोस की नाही ते काम करायला. असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आता याचा आपण अर्थ आपल्या आजच्या जीवनामध्ये कसा घ्यायचा ते पाहू. एखादं चांगलं काम करायचं असेल, मुलांनो लक्ष द्या बरं का, एखादं चांगलं काम करायचं असेल तर ते चांगलं काम आपण अगदी पटकन केलं पाहिजे. आपल्या आईने आपल्याला समजा सांगितलं की अरे अगं जरा केवढा पसारा पडला आहे तुझ्या अभ्यासाच्या टेबलावर, जरा आवरून ठेव टेबल, किती वाईट दिसतंय ते. तेव्हा आपण काय म्हणतो, आई करीन हां मी नंतर, आत्ता नाही, आत्ता मला नको सांगू, आत्ता मी मोबाईल बघतोय, आत्ता मी TV बघतोय. नाही, आईने सांगितलं आहे ना, ते एक चांगलं काम आहे की नाही. ते अभ्यासाचं टेबल आवरून ठेवणं, पसारा न टाकणं, हे चांगली काम आहेत की नाही. वेडेवाकडे पसरलेले आपले कपडे असतात बघा, आपल्याकडून उडून पहा आता लगेच हा व्हिडिओ झाल्यावर. आपल्याकडे जेवढे शर्ट पॅन्ट आहेत, जेवढे ड्रेस आहेत, त्या प्रत्येक ड्रेसचा थोडा थोडा भाग दिसला पाहिजे अशा पद्धतीने आपण ते विचित्र पद्धतीने लावलेले असतात की नाही बघा कपडे बरं का. सगळा चोळामोळा करून ठेवलेला असतो. मग आपली आई आपल्याला ओरडते, नीट लावून ठेवा कपडे, इस्त्री करून आणा, काय सगळा पसारा काढून ठेवला इथे. बरोबर आहे ना, आईला बिचारीला सगळं आवरावं लागतं ना नंतर. मग मुलांना आपली काय जबाबदारी आहे सांगा बघू. काय सांगितलं आहे प्रभू श्री रामचंद्रांनी, चांगलं काम करताना उशीर नाही करायचा. आईला असं ना म्हणायचं नाही आपण, आई जाऊ द्या मी नंतर करीन किंवा मी उद्या करीन. आईने हे चांगलं काम सांगितलं आहे ना आपल्याला, मग ते लगेच ताबडतोब आपल्या हातातलं मोबाईलचं खेळणं बाजूला ठेवायचं आणि लगेच अभ्यासाचं टेबल आवरायचं. लगेच आपण टाकलेला पसारा आवरायचा. पसारा आवरणं खूप महत्त्वाचं आहे टाकण्यापेक्षा. आईला आपण कमीत कमी त्रास द्यायचा. आईला जेवढी होईल तेवढी आपण मदत करायची बरं का मुलांनो. समजा आपल्याला आपल्या शाळेतल्या शिक्षकांनी सांगितलं की हे टेबल लिहा इंग्लिशमध्ये, 2 to 10, राईट डाऊन द टेबल, 2 1 जार 2, 2 2 जार 4, लाईकवाईज. आपण करतो का घरी आल्यावर अभ्यास? किती मुलं करता तुम्ही सांगा बघू मला. जो आपल्याला टीचरनी बाईंनी आली, बाई म्हटलं तरी समजत नाही मुलांना, कोण बाई विचारतात. आणि टीचर म्हणण्याची पद्धत आहे, आणि तीसुद्धा टीचर. त्या टीचरला सुद्धा एकेरीच नावाने हाक मारतात. किती वाईट वाटतं ते कानाला खरं म्हणजे. असं नाही ना, टीचर ही शेवटी त्या बाई आहेत शेवटी, म्हणून आपल्या मराठीमध्ये ताई बाई मॅडम असं म्हणण्याची पद्धत होते. हे टीचर ते काय आलेलं आहे आता, इतकं या CBSE आणि ICSEने आक्रमण केलेलं आहे सगळ्या पोर्शननी आपल्या अंगावर आणि या सगळ्या पाश्चात्य संस्कृतीने, की आपण आपलीच नीतिमूल्य विसरत चाललो आहोत. म्हणून तर हा सगळा प्रपंच आहे आपला रामायणातील नीतिमूल्यांचा. तर आपल्या शिक्षकांनी समजा आपल्याला सांगितलं आहे
की 2 to 10 टेबल लिहून आणा. तर शाळेतनं आल्यावर हातपाय धुवून थोडंसं खाल्ल्यानंतर जर दुसरा काही कुठला क्लास नसेल, कारण आता शाळेतनं आल्याला 1000 क्लास असतात, जर दुसरा काही क्लास नसेल, समजा दुसरा क्लास असेल कुठला, तर तो क्लासवरनं आल्यानंतर पहिले कुठलं काम करायचं मुलांनो, तर होमवर्क. कारण होमवर्क हे एक चांगलं काम आहे. रामाने काय सांगितलं आहे, कुठलंही चांगलं काम असेल तर ते आधी करायचं, त्याला विलंब करायचं आहे, न दीर्घयसी, विलंब करायचा नाही. बरोबर आहे. मग आता होमवर्क करणं हे चांगलं काम आहे की नाही, सांगा बघू. हो, चांगलं काम. मग ते तुम्ही पटकन केलं पाहिजे. शाळेतनं आल्या दुसरे कुठे क्लासेस नसेल तर पटकन आधी होमवर्क करायचा, गृहपाठ करायचा. टीचरनी, तुमच्या शिक्षकांनी जे जे काही सांगितलं आहे, जो गृहपाठ सांगितला आहे, होमवर्क सांगितलं, तो आधी पूर्ण करायचा. मग खेळायचं, मग टी व्ही बघायचा, मग मोबाईलमध्ये गेम खेळायचं. त्याच्या आधी करायचं नाही. कारण कोणी सांगितलं आहे प्रभू श्री रामचंद्रांचं आपण ऐकणार की नाही सगळेजण. आपण कुठे राहतो, भारतात राहतो की नाही. मग आपला आदर्श कोण असला पाहिजे, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान आणि आणखीन कुठले कुठले तुमचे नटनट्या, हे आपले आदर्श नाहीत मुलांनो. आपले आदर्श कोण आहेत, प्रभू श्री रामचंद्र जे मर्यादा पुरुषोत्तम आहेत. आपले आदर्श कोण आहेत, स्वामी विवेकानंद आहेत. आपले आदर्श कोण आहेत, प्रभू श्री रामचंद्र झाले, स्वामी विवेकानंद झाले, भगवान श्रीकृष्ण आहे. हे मोठे मोठे महापुरुष आपले आदर्श असले पाहिजेत. तुम्ही त्यांच्याविषयी माहिती मिळवा आणि त्यांचं साहित्य वाचा, त्यांनी केलेला उपदेश वाचा. आणि नुसता वाचून उपयोग नाही मुलांना, तो आचरणात आणला पाहिजे. म्हणून जसं प्रभू श्री रामचंद्रांनी म्हटलं आहे की चांगल्या कामाला शुभश्च शीघ्रम, जे चांगलं आहे ते पटकन करून मोकळं व्हायचं, होमवर्क पटकन करून मोकळा व्हायचा. आईने सांगितलेला पसारा आवरणं, टेबल आवरणं, हे पटकन मोकळं करून मोकळं व्हायचं आपण. म्हणजे मग आपण दुसरं काम करू शकतो. चांगल्या कामाला कधीही उशीर करायचा नाही. मुलांनो, ही सवय तुम्ही आत्तापासून लावून घेतलीत ना, तर पुढेही तुम्हाला अडचण येणार नाही. म्हणजे समजा तुम्ही मोठे व्हाल, मोठ्या मोठ्या हुद्द्यांवर काम कराल, मोठ्या कंपनीत काम कराल, कोणी डॉक्टर होईल, कोणी इंजिनियर होईल, कोणी चार्टर्ड अकाउंटंट होईल, कोणी सायंटिस्ट होईल, कोणी काय होईल. तुम्ही सगळी मुलं देशाचे जबाबदार नागरिक व्हाल ना आता अजून काही वर्षांनी. मग ह्या चांगल्या सवयी तुम्हाला उपयोगी पडतील. की चांगले निर्णय असतील ते पटकन घेऊन मोकळं व्हायचं असतं. आणि तिथून त्याच्यावर आणखीन चरवण करून रवंथ करत बसायचं नाही. मग ही मीटिंग घेऊ, मग ती मीटिंग घेऊ, असं नाही. चांगला निर्णय असेल तर त्याचा डिसिजन तुम्ही लगेच घेतला पाहिजे, त्याची अंमलबजावणी ताबडतोब केली पाहिजे. तर मुलांनो, आजच्या या भागातलं मूल्य शिक्षण काय, तर चांगल्या कामाचा आरंभ त्वरित करावा. चांगलं काम करताना आपण त्याच्यासाठी वेळ काढूपणा करू नये. तर मग आवडला की नाही तुम्हाला आजचा व्हिडिओ? आता आजपासून तुम्ही प्रतिज्ञा करा, पण करा, एक करा की आता आजपासून आम्ही शाळेतनं आल्यावर आमचा होमवर्क लगेच करून मोकळे होऊ. किंवा शाळेतनं समजा लगेचच कुठला क्लास असेल तर त्या क्लासवरून आल्यानंतर आम्ही होमवर्क लगेच करून मोकळं होऊ. आणि दुसरी प्रतिज्ञा, आईने सांगितलेलं काम, बाबांनी सांगितलेलं काम, आजी आजोबांनी सांगितलेलं काम, तर ते काम छान असेल तर ते काम आम्ही लगेच पूर्ण करू आणि मगच आमचं दुसरं काम करू. तर करणार ना तुम्ही आजपासून अशी सुरुवात? शहाणी मुलं आहात की नाही तुम्ही सगळेजण? करा नक्की सुरुवात. ठीक आहे. मग आता आपण पुढच्या भागात भेटू. तोपर्यंत धन्यवाद.